नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण या वर्षीचा म्हणजे 2026चा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत BAMSचा, म्हणजे गव्हर्मेंट BAMS आणि प्रायव्हेट BAMS. हा कट ऑफ आपण कॅटेगरी वाईज बघणार आहोत. पहिला आहे गव्हर्मेंट BAMSचा एक्सपेक्टेड कट ऑफ या वर्षीचा असा असू शकतो. पहिली कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीसाठी मार्क हवेत ॲप्रॉक्सिमेट 431. पुढची कॅटेगरी आहे OBC कॅटेगरी. OBC कॅटेगरीसाठी कट ऑफ असेल 425. EWS कॅटेगरीसाठी कट ऑफ असेल 408. ACBCसाठी कट ऑफ असेल. VJसाठी कट ऑफ असेल 418. SC कॅटेगरीसाठी कट ऑफ असेल 373. STसाठी 290. NTBसाठी 390. NTCसाठी 412 आणि NTDसाठी 422. असा असेल गव्हर्मेंट BAMSचा या वर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ. जर या मार्कांपेक्षा जर 3-4 मार्क जर जास्त असतील तर आपल्याला सहज ॲडमिशन मिळू शकतं. आता आपण बघणार आहोत प्रायव्हेट BAMSचा आपण या वर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ. बघा, एक्सपेक्टेड कट ऑफ प्रायव्हेट BAMS दॅट इज सेमी गव्हर्मेंट BAMS. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ असेल 293. OBC कॅटेगरीचा कट ऑफ असेल 288. EWS कॅटेगरीसाठी जागा नाही, ती प्रायव्हेटसाठी ओपनमधनं असते. पुढचं आहे ACBC. ACBCसाठी कट ऑफ असणार आहे 285. VJ कॅटेगरीसाठी 286. SC कॅटेगरीसाठी कट ऑफ असेल 284. STसाठी कट ऑफ असेल 238, तो बराच कमी असेल. NTBसाठी 283. NTCसाठी असेल कट ऑफ 289 आणि NTDसाठी असेल 290. असा असेल प्रायव्हेट BAMSचा या वर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ. पण प्रायव्हेट BAMSसाठी हा कट ऑफ अजून खाली जातो. 3ऱ्या-4थ्या राऊंडनंतर हा कट ऑफ बराचसा खाली जातो आणि म्हणून यापेक्षाही जरी कमी मार्क असतील तरी आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं, कारण प्रायव्हेट BAMSसाठी 3ऱ्या-4थ्या राऊंडनंतर करणारा कट ऑफ खूप कमी होतो. तर आता आपण बघितलं या वर्षीचा प्रायव्हेट BAMS आणि गव्हर्मेंट BAMSचा एक्सपेक्टेड कट ऑफ. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.